झणझणीत काळा चिकनचा रस्सा साधा सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. चलो. मी इथे पाव किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यावर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. चिकनला हळद मीठ लावल्यामुळं कसं चिकन चांगलं व्यवस्थित मॅरिनेट होतं ना, त्यासाठी हळद मीठ लावून घ्यायची. ह्याला थोड्या वेळासाठी आपण आता बाजूला ठेवून देऊ. गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला 2 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यावर एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा आपल्याला व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा चांगला मऊ झाला की त्यावर आपण मॅरिनेट करून ठेवलेलं म्हणजेच हळद मीठ लावून ठेवलेलं चिकन त्यावर टाकून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे. असं 2 मिनटं चिकन तेलावर परतून झालं की त्यामध्ये ना गरम पाणी टाकून आपण चिकन शिजायला ठेवणार आहोत. गरम पाण्याचाच वापर करायचा मैत्रिणींनो, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. आणि 1 शिटी आपण कुकरची करून घेऊया. इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. मम्मीने वाटण्यासाठी जी सामग्री घेतली आहे ना, ती सगळी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता आपल्याला फोडणीसाठी आहे ना, आलं लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतलेली आहे. 1 चमचा काळा मसाला, घरगुती लाल मसाला, हळद, हे एवढीच आपल्याला सामग्री लागणार आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. त्या कुकरची 1 शिटी झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि इथे आहे ना मी एक टोप ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की आलं लसूणची पेस्ट टाकून तेलावर आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. आलं लसूण व्यवस्थित फ्राय झालं की त्यावर आपण घेतलेले पावडर मसाले टाकून घेत आहे. गॅस बारीक करून व्यवस्थित त्यांना फ्राय करून घ्यायचं. आणि आपण वाटून घेतलेला काळा मसाला हा सगळा नाही लागणार आहे, आपल्या आवश्यकतेनुसार आपण घेऊ शकतो. मी थोडा अधिकच वाटून ठेवलेला आहे. त्यातनं मी 2 चमचे वाटलेला काळा मसाला घेतलेला आहे. हा तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचा. असं छान तेल सुटायला लागलं, कुकरची हवा काढून टाकायची. हे बघा, मस्तच. आता हे गरम गरम चिकनचं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाण्याचाच वापर करा मैत्रिणींनी. हे बघा काय मस्तच. आता आपण हे उकळून घेतलेलं चिकनसुद्धा टाकून घ्यायचं. आता गॅस बारीक करून एक 5 मिनटं ह्याला व्यवस्थित आपण शिजू देऊ. या स्टेजला आहे ना मैत्रिणींनो, मीठ चाखून बघा. जर तुम्हाला कमी वाटत असेल तर मीठ टाकू शकता. मला अगदी योग्य वाटत आहे म्हणून मी मीठ नाही टाकत, कारण मॅरिनेट करताना मी बरोबर तेवढंच मीठ टाकलं होतं. आता 10 मिनटं आपण ह्याला मंद गॅसवर शिजून घेऊया. आपण सर्व तर टाकलं, पण सगळ्यात महत्त्वाचं सांगायला विसरली, चिकनचा गरम मसाला. तुम्ही कुठल्याही कंपनीचा चिकन मसाला टाकू शकता. मी इथे चिकन मसाला टाकून आता 10 मिनटासाठी बारीक गॅसवर व्यवस्थित असं शिजवून घेऊया. आता आपण झाकण उघडून बघूया. मस्तच
काळं चिकन काय मस्त भन्नाट असं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, खरंच खूप सुंदर झालेलं आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.